आहे का घरात कोणी? अरे वहिनी आलात तुम्ही? हा हा. असं अचानक आलात, काय बोललात नाही? नाही बोलली गुड न्यूज आहे ना तुझी, तर जाऊन भेटावं, तुला आशीर्वाद द्यावा म्हणून आले. अच्छा. काय ग एवढी काय घाई होती तुला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा उभा करायची? 6 महिनेच तर लग्नाला झाले होते. अहो असं काय नाही वहिनी. अगं मस्करी करते, तुला माहितीये ना मला मस्करी करायची सवय आहे. मोठी जाऊ आहे ना तुझी मी. हा चला या ना, चहा करते. हो हो चहा. वहिनी हे काय? हा हा. बरं मला सांग, तुला काय मला सांगणं गरजेचं नाही वाटलं का? मला सासूबाईंकडून कळालं की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून. नाही नाही, तुला असं वाटलं का की तुझ्या ह्या गुड न्यूज मध्ये मी आडवी आहे, घराचा वारस येतोय तर मला ते बघवणार नाही असं तुला वाटलं का? नाही वहिनी, मला असं काही नाही वाटलं. अगं मस्करी करते ग, तुला माहितीये ना मला मस्करी करायची सवय आहे. चहा पिते, चहा थंड होईल नाही तर. अगं पूजा ऐकतेस का? इकडे ये. हा वहिनी बोला ना. या डब्यामध्ये ना पौष्टिक लाडू आहेत, हे ठेव तुझ्याकडे, तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळासाठी उपयोगी पडतील. ठेव अहो वहिनी तुम्ही काय उगाच त्रास केला? नाही नाही, मी नाही बनवलं, सासूबाईंनी बनवलं. ते काय झालं, मला 2दा उलट्या झाल्या ना, तर त्यांना असं वाटलं मी प्रेग्नेंट आहे. पण त्याचा काय उपयोग आता, मला तर काय उपयोग नाही होणार, तुलाच होईल उपयोग. ठेवून दे आणि खा. या वहिनी. बरं मला सांग, तुला काय वाटतं, तुला मुलगी होईल की मुलगा होईल? हे तर बोलत होते आपल्याला मुलगाच होणार. का 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 मुलगा का? मुलगी पण तुला होऊ शकते तुला. हा मला तर मुलगीच पाहिजे. हा तेच, मुलगी कशी घराची लक्ष्मी असते, मुलीमुळे तर घराला शोभा येते. तुला मुलगीच झाली पाहिजे. हा तर मुलगा तर मी देणार ना. दे, काय नाही, दे कापून देते.